सो जसं आपण एसक्यूएलच्या स्टार्टिंगला डी-डी-एल आणि टी-एम-एल कमांड्सबद्दल शिकलो होतो. सो डेटा लेव्हल लँग्वेजलाच आपण जसं डी-एम-एल कमांड्स म्हणतो आणि जसं स्ट्रक्चरल लेव्हल कमांड्सला आपण डी-डी-एल कमांड्स म्हणतो. हे सर्वांना माहिती आहे. सो डी-एम-एल कमांड्स म्हणजे कोणत्या कमांड्स? म्हणजे की ज्या डेटावर ऑपरेशन्स आपल्याला जर परफॉर्म करायचे असतील, तर आपण डी-एम-एल कमांड्स यूज करतो. जसं सिलेक्ट झालं, इन्सर्ट झालं, अपडेट झालं आणि डिलीट झालं. म्हणजेच की आपलं जसं आपलं काम हे डेटावर आहे, तर त्यासाठी आपण डी-एम-एल कमांड यूज करतो. आणि जर आपलं जे काम हे स्ट्रक्चर लेव्हलवर असेल, तर आपण कोणतं कमांड यूज करतो? तर आपण यूज करतो बघा डी-डी-एल कमांड. त्यामध्ये जसं क्रिएट येतं आपलं, म्हणजे की आपल्याला जर स्ट्रक्चर क्रिएट करायचं असेल, टेबल क्रिएट करायचं असेल, डेटाबेस क्रिएट करायचा असेल, तर तेच बघा आपलं जसं आलं डी-डी-एल कमांड्स. आणि त्यामध्ये जसं आणखी आहे बघा ड्रॉप, ट्रंकेट, रिनेम आणि त्यामध्ये शेवटून जे येतं ते येतं बघा अल्टर. सो अल्टर ही कमांड आपण आजच्या सेशनमध्ये शिकणार. सो अल्टर कमांड काय करते बघा, जर आपल्या टेबलमध्ये एखादा कॉलम ॲड करायचा असेल, तर त्यासाठी आपण काय करतो, यूज करतो बघा अल्टर टेबल कमांड इन एसक्यूएल. आणि समजा एखादा टेबल आहे आपल्याकडे, त्यामध्ये एखादा कॉलम आहे. त्याला जर ड्रॉप करायचा असेल, डिलीट करायचा असेल, तर त्यासाठी पण आपण यूज करतो अल्टर टेबल कमांड. आणि एखादा कन्स्ट्रेंट आहे, आपल्याला जर त्याला चेंज करायचा असेल, तर तो पण आपण जसं करू शकतो. आणि समजा आपल्याला डेटा टाइप पण चेंज करायचा असेल, तर आपण तो पण करू शकतो. सो असं आपण यूज करतो बघा आपलं अल्टर टेबल कमांड. आणि अल्टर टेबल कमांडची ही जी सीरीज आहे ही खूप मोठी होणार आहे, कारण की यामध्ये खूप सारे सब टाइप्स आहेत. तर हे आपण हळूहळू शिकणार. सो अल्टर टेबलमध्ये खूप काही डिटेलमध्ये बघायचं आहे आपल्याला. आणि अपडेट कमांड पण शिकायची आहे, तर तुम्ही सर्व काही डिटेलमध्ये बघा. आणि आता आपण याचा सिंटॅक्स वगैरे बघूया आपल्या एसक्यूएलमध्ये. एसक्यूएलमध्ये अल्टर टेबल ही जी कमांड आहे, या कमांडने आपण खूप सारे ऑपरेशन्स परफॉर्म करतो. त्यातलंच एक ऑपरेशन आहे बघा, जसं ॲड कॉलम. आजच्या सेशनमध्ये फक्त आपण यावरच फोकस करणार आहे, की आपल्याला समजा एखादा कॉलम ॲड करायचा असेल आपल्या टेबलमध्ये, तर त्यासाठी आपला सिंटॅक्स कसा असणार आणि कसं आपण फॉरवर्ड मूव्ह करणार. सो ॲड कॉलम म्हणजे इथे बघा आपली डेफिनेशन आहे, जसं यूज टू इन्सर्ट अ न्यू कॉलम इनटू अन एक्झिस्टिंग टेबल विदाऊट अप्लाइंग एनी कन्स्ट्रेंट. म्हणजेच की ॲड कॉलममध्ये काय होते, की एखादा एक्झिस्टिंग टेबल असतो आपल्याकडे आणि त्यामध्ये आपल्याला कॉलम काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. तर आपण यूज करतो बघा अल्टर टेबल कमांड इन एसक्यूएल. सो सिंटॅक्स याचा असं आहे बघा, आपल्याला लिहायचं आहे अल्टर टेबल आणि टेबलचं नाव, जे पण आपल्या टेबलचं नाव असेल ते. आणि ॲड कॉलम नावाची कमांड लिहायची आहे. नंतर आपल्या कॉलमचं नाव, जे की आपलं जसं न्यू असेल. समजा आपलं आय-डी असेल, मार्क्स असेल, काही पण जसं सिटी असेल आणि त्यासमोर त्याचा डेटा टाइप आणि जसं साईज आपल्या डेटा टाइपची. सो हा बघा याचा पूर्ण सिंटॅक्स आहे बघा. सो एक्झाम्पलच आहे आपल्याकडे बघा, की एक टेबल आहे ई-एम-पी नावाचा आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, मार्क्स नावाचा जो कॉलम आहे, तो ॲड करायचा आहे. कसं करणार आपण? सो तुम्हाला लिहायचं आहे बघा अल्टर टेबल नावाची कमांड, नंतर आपल्या टेबलचं नाव जे की आहे इंप आणि ॲड कॉलम करायचं आहे आणि आपल्या कॉलमचं नाव जे की आहे मार्क्स आणि त्याचा डेटा टाइप इथे आपण लिहिणार. सिंपल आहे. असंच आपण आपल्या टेबलमध्ये एखादा कॉलम जर आपल्याला ॲड करायचा असेल, तर आपण असं करतो. आणि सर्व काही आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये डिटेलमध्ये बघूया. सो सिंपल आहे, सिंपल कमांड आहे आणि जसं अल्टर टेबलने आपण खूप काही करतो. 6 to 7 to 8 केसेस आहेत बघा. आपण वन बाय वन व्हिडिओजमध्ये डिस्कस करणार आहे. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, नोटबुक आणि पेननी सगळं नोट डाउन करायचं आहे आणि डिटेलमध्ये आपण आपल्या MySQL कमांड लाईनवर जाऊया. जसं आपण आपल्या MySQL कमांड लाईनमध्ये आलोय, सो स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला टेबल आहे. या टेबलमध्ये नेम नावाचा कॉलम आहे आणि रोल नंबर नावाचा कॉलम आहे. आणि मला काय हवंय, मला एक ॲडिशन करायची आहे बघा एका कॉलमची. म्हणजे मला एक कॉलम इथे ॲड करायचा आहे. तो कॉलम असेल बघा मार्क्सचा किंवा तुमच्यासाठी तो काही पण असू शकतो. तुम्हाला काही पण सिनेरिओ दिला जाणार आणि तुम्हाला म्हणतील, की जसं ॲड करावा इथे कॉलम. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने तो ॲड करायचा आहे. सिंटॅक्स सेम आहे. तर इथे मी काय करतोय, मला ॲड करायचा एक कॉलम जो की आहे मार्क्स नावाचा. सो इथे बघा नेम नावाचा कॉलम आहे, रोल नावाचा कॉलम आहे आणि मला इथे जसं साइडला इथे मला ॲड करायचं बघा मार्क्स नावाचा कॉलम. म्हणजे अमितला जसं किती मार्क्स पडले बघा इंग्लिश या सब्जेक्टमध्ये किंवा कोणत्या पण सब्जेक्टमध्ये.
सो इथे आपण यूज करणार आहे बघा अल्टर टेबल नावाची कमांड. सो अल्टर टेबल करतोय. आपल्या टेबलचं नाव जे काही आहे बघा तसं स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला टेबल आहे. आणि इथे समोर काय करणार आहे आपण, समोर इथे आपण जसं ॲड कॉलम नावाची कमांड लिहिणार आणि इथे जसं आपला मार्क्स नावाचा कॉलम आहे बघा आणि मार्क्स नावाच्या कॉलम नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे, आपल्याला डेटा टाइप पण मेन्शन करावा लागणार आहे, जो की असणार आहे बघा इंट. सेमीकोलन देतो एक्झिक्यूट करतोय बघा काय होतंय. सो आता आपण काय करणार, आपल्या टेबलला एकदा वापस आपण जसं डिस्प्ले करून घेऊया किंवा रिट्रीव्ह करून घेऊया आपण आपला डेटा. सो सिलेक्ट स्टार करतोय फ्रॉम जसं आपलं बघा स्टुडंट इन्फो नावाचा हा आपला एक टेबल आहे. सेमीकोलन देतो एक्झिक्यूट करतोय बघा आपला मार्क्स नावाचा जो कॉलम आहे, तो इथे ॲड झालेला आहे. सो जर तुम्हाला एस-क्यू-एलमध्ये एखादा कॉलम वगैरे ॲड करायचा असेल, तर आपण अल्टर टेबल नावाची कमांड जी आहे ती यूज करतो आणि सिंपल वेमध्ये आपण काय केलंय, नेम नावाचं कॉलम आहे बघा इथे आणि रोल नंबर नावाचा कॉलम आहे आणि मार्क्स नावाचा कॉलम आहे. सो कॉलम इथे ॲड झालेला आहे आणि आपण हे पण बघणार आहे जसं, की हा जसं इथे बघा आपण मार्क्स नावाचा जो कॉलम आहे तो ॲड केला. बट इथे जसं आपला डेटा आलेला नाही. इथे नल आलाय का? कारण की आपण जसं डेटा इन्सर्ट केलाच नाही. आणि हे पण मी तुम्हाला शिकवणार आहे, की इथे डेटा कसा इन्सर्ट करणार, ते पण अपडेट नावाच्या कमांडने आपण इथे डेटा इन्सर्ट करणार. सो हे आपण नेक्स्ट सेशनमध्ये बघूया, की इथे वन बाय वन डेटा कसा इन्सर्ट करतो आपण. सो आज आपण काय शिकलो? आज आपण ॲड कसं करता एखादा कॉलम, तेच आज आपण इथे शिकलो. जसं आपण काय करणार, एक आणखी कॉलम इथे ॲड करतो मी जसं सिटी नावाचा आणि त्याला जसं varchar नावाचा डेटा टाइप आपण इथे असाइन करूया किंवा तुमच्या हिशोबाने तुम्ही कोणता पण जसं इथे काय करू शकता डेटा टाइप इथे मेन्शन जसं करू शकता. इथे 10 करतोय मी आणि सेमीकोलन देतो, एक्झिक्यूट करतोय बघा. आपला जसं कॉलम ॲड झालेला आहे. तो सिलेक्ट स्टार करतोय फ्रॉम स्टुडंट इन्फो आणि आता बघा आपले इथे 2 कॉलम जे आहे ते ॲड झालेले आहे. सो असं आपण आपला यूज करू शकतो बघा अल्टर टेबल नावाची कमांड. सो ही तर एकच केस आहे. आपण जसं खूप सारे केसेस बघणार आहे आपल्या अल्टर टेबल नावाच्या कमांडची. सो भेटतो तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये संपवत आहे सेशनला आणि मिलते हैं हम हमारे अगले सेशन में.